मध्ये सूर्य अस्ताला चाललेला आहे. आपले फुटलागारच्या पावरा शांत बोललेत शेजारी. आणि इथे या घरामध्ये काय चालले आपण बघूयात. नानभाई पावरा, दिनेशचे बंधू आणि त्याच्या बहिणी यांच्या मदतीने अशा पद्धतीने आपण मोठ्या प्रमाणात बीजगोळे बनवलेले आहेत. या बिया अशा पद्धतीने आपण घेतल्यात आणि साधारण 3-1000 गोळे आज बनवून झालेत. हे आपण बघू शकताय. मोठ्या प्रमाणात बीजगोळे बनवण्याचं काम इथं चालू आहे. त्यासाठी आपण आणलेल्या बिया इथं वाळत घातलेल्या आहेत. या लिंबाच्या बिया आहेत. गोठ्यामध्येच गाई गुरांच्या साक्षीने हे काम चालू आहे. आज एक दुर्दैवी प्रसंग घडला, तो म्हणजे फुदला पावरा यांना जी 8 मुलं आहेत त्यातला सगळ्यात मोठा मुलगा गणेश, ही सगळ्यात छोटी मुलगी आहे. हिचं नाव लावी, ही लावी सगळ्यात छोटी, आणि दिनेशची मुलगी. तर त्याला एक सर्पदंश झाला आहे. त्यामुळे अचानक त्याला घेऊन नंदुरबारला सगळ्यांना जावं लागलं. पुढचा कार्यक्रम चालू करतोय आणि आपण सगळ्यात पहिला हाच डोंगर निवडतोय. आपण बघता याच्यावरती झाडं उगवलेली नाहीत. तो डोंगर इथून आपण सुरुवात करणार. आणि हा जो रस्ता नवीन झाला आहे, या रस्त्याच्याकडे खड्डे काढून झालेले आहेत, जाळ्या बनवून झालेल्या आहेत, तेही तुम्हाला मी दाखवतो. आणि लवकरच वृक्षारोपणाला पण सुरुवात करतो. इथं माती आणि शेण घालवायचं काम चालू आहे आणि अशा पद्धतीनं जाळ्या तयार आहेत. नर्मदे हर.